मामांची झाली आमची समजी तयारी. कसली? हाऊ सरपंच व्हायची. तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार ना वा? जाऊबाईंकडनं आता हे सरपंच पद गेलंय म्हणल्यावर आम्ही ही जिम्मेदारी घ्यायलाच पाहिजे की. सुनबाई, तुम्ही सरपंच झाला तर आम्हाला खुशीच होणार की. वाटलंच होतं बघा आम्हासनी. आम्हासनी तुम्ही सरपंच बनवणार याची गॅरंटी होतीच आम्हाला. तुम्ही बघाच मामांची आता आम्ही या गावाची एकदम मनापासून सेवा करणार. नाही, तुमची इच्छा लय चांगली आहे, पण आता त्याची काय गरज नाही. म्हणजे काय, ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन फंड वळवलाय. हे जर का सिद्ध झालं तर राजीनाम्याची गरजच उरणार नाही. पण जाऊबाईंनी तर कुणाची बी मान्यता न घेताच फंड वळवलाय. राणा सदस्यांच्या सह्या घ्यायला गेलाय. एकदा सह्या झाल्या की मग प्रश्नच मिटला. राणा भाऊजी कुठे आहेत आता? सगळ्यांच्या सह्या घ्यायला गेलाय. तुमची सही घ्यायला येईल. सही करणार ना? नाही, आपल्या घराण्याच्या इज्जतीचा सवाल आहे आणि तुम्हाला आपल्या घराची तर लय काळजी. बरोबर ना? तो राणाला की सही करा तेवढी. आम्ही येतो गावात चक्कर टाकून जरा. मामांजी मामांजी ताईसा, आयुष्यात एक तरी गोष्ट मनासारखी करून द्यावा तर मानल ज्या तुम्हाला. नुसतीच बोलाची कडी आणि बोलाचा भात. चंदे, अहो ताईसा, त्या मास्तरनीला राजीनामा द्यायला लावायचा असा प्लॅन तुमचा होता का नाही? आता तर तुम्हीच राजीनामा द्यायलाय. त्या प्रस्तावावर सही करणं म्हणजे राजीनामा देणं. आम्ही सही करणार नाही. अहो पण आत्ताच तर म्हणलं असं ना, मी करतो म्हणून सही. नाही करणार सही आम्ही. करावी लागल. राणादा सही करा म्हणल्यावर तुम्ही कुठच्या तोंडाने नाही म्हणून म्हणणार? आणि नाही म्हणलं असा तर राणादा समोर तुमचं खरं रूप दिसल की त्याचं काय? तुमचं कसं झालंय माहिती का ताईसा? इकडं आड आणि तिकडं हिर. जीव गेला तरी बी आम्ही सही करणार नाही. अहो पण कसं? वहिनी साहेब, चा मी चहा घात करून येत्या. थांब. आम्ही चहा घेतो. आणा. तरी मी म्हणत होते काय करून देते. नाही बोलला काय? अहो काय गोदाका बोळा बोळा काय? अक्का हात वाजवला तुम्ही आमच्या. पाण्याच्या धाराखाली धरा हात. अहो काय पाण्याच्या धारेखाली गोदाका. जावा पहिला मला पट्टी आणा तुम्ही. तरी मी म्हणत होते का नाही गार करून देते. बघू केवढा पडलाय. ताईसा, तुम्ही हसतायसा? चंदे, हा, आमचा कुठला हात भाजलाय? उजवा. आम्ही सही कोणत्या हाताने करतो? उजव्यानच किंवा. आता सही कशी करणार आम्ही? देवा, तुमच्यासारखी खतरनाक राजकारणी बाई मी आयुष्यात बघितली नाही. अहो सही करायला लागू नये म्हणून तुम्ही असं नाटक रचलं. आमची सही तर लई लांबची. आमच्या आधी तो पप्या आणि बापू या ठोकळ्याला उडवून लावतात का नाही बघ तू. काय केलं तर तुम्ही हे सासूबाईंना? बापू, ओ बापू. नमस्कार. बापू, अंजलीबाईंवरचा भ्रष्टाचाराचा आळ घालवायचा असेल तर फंड वळवायच्या प्रस्तावावर सही पाहिजे. कसला प्रस्ताव रे? हेच की इथे पाण्याच्या टाकीचा फंड रमेशदाच्या कामाला वळवायला समजा सदस्यांची मान्यता आहे असा प्रस्ताव. अरे पण माझी मान्यताच घेतली नव्हती तर सही करायचा प्रश्न येतोय कुठं? बापू, रमेशच्या कामाला मान्यता दिली होती तुम्ही. पण फंड वळवला नाही.
अहो पण तो द्या. बापू तो मॅटर वेगळा होता. आता जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर सही करायला लागतं. करणार नाही. अरे बापू असं करू नका. अरे गावच्या इज्जतीचा सवाल आहे. गावची इज्जत काय गायकवाडाच्या घराण्याची इज्जत. दोन्ही एकच. बापू तुम्ही वैयक्तिक खुनस इथे कशाला काढायला आलाय? करा की सही. काढणार. काय करणार? मारणार आहे मला? हा बापू काय बोलतोय? अरे तुम्ही इलेक्शनच्या टायमाला एवढ्या कुरापती केला तेव्हा आम्ही काय बोललो काय? अरे मग जा की माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार दे. मला सांगतोय बापू बापू हे बघ, ज्या रेणूचं लगीन मी लावून दिलं त्याचा राग माझ्यावर काढ. अंजली बाईंवर नको. अरे माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं तुम्ही दोघांनी. आता दोघं बराबर तावडीत सापडलाय माझ्या. आणि तुम्हाला काय दुःख वाटतो रे तुम्हाला मी मदत करायला? माझ्या बात सही करणार नाही. बापू बस मी मनापासून विनंती करतो, करा की सही. हो बापू करा की सही. आता एवढं सगळं होऊन अंजली वहिनीने कवा राग धरला का तुमच्यावर? अरे पण मॅच ठरलाय ना व. बापू अरे जी काय शिक्षा द्यायची ती मला दे, मी तयार आहे. पण तेवढं सही कर की. मला सांगितलं ना एक डाव. अरे राणा तू बरं झालं आलास. अंजली सरपंच झाली आहे. तेवढं आमच्या घरामागच्या गटाराचं बघ की जरा. लई वास येतोय. माणसं आजारी पडायची तशानं. तेच की अहो, ते सांगायला लावले तर बापू सही करणार नव्हतं. हो बापू सही करा की. का एवढं वरडत असताय? वास येतोय म्हणून, आणि आता सही का करणं झालंय? अगं ती गटारीसाठी आली नाहीत. अंजलीचं सरपंच पद वाचावं म्हणून आल्या ती. तेच आता अंजलीबाई सरपंच पदावर राहिल्या तरच तुमच्या गटाराचं काम होणार का नाही? आता अंजली वहिनी गेल्या आणि नंदिता वहिनी तो पप्प्या सरपंच झाला तर आयुष्यभर काम होणार नाही. वास घेत बसा आयुष्यभर. हा आणि तो पप्प्या फक्त पैसे खायचंच काम करणार आहे. होय हे मात्र 100% खरं. करा सही कर. खरंच आहे. करा सही. करा सही. अरे तुझं डोकं बिकं फिरलं का काय? गप्पच. गप्पच काय? पप्या सरपंच झाला तर काम होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही ना ग, मग करा सही. करा. हे बघ मी सही करणार नाही. का करणार नाही? करायच पाहिजे. करा सही. मी सही करणार नाही म्हणजे नाही. माझं ठरलंय. मग माझं बी ठरलंय. सही केली नाही सा तर मी रेणूच्या घरी निघून जाईल. मग बसा वास घेत. अरे अशी कशी जाशील तू? ते गेल्यावर कळेल तुम्हाला. हा करा सही. करा. बापू जी काय खुन्नस काढायची ती काढ, पण आता नको. तेवढं सही कर की. अरे तुझ्यामुळेच माझं नुकसान होत आलंय आजपर्यंत. आधी माझी पोरगी मला सोडून गेली आणि आता ही बायको मला सोडून निघाली. आता जर बायको सोडून जायची नसेल तर याच्यावर सही करा. नाहीतर म्हणशीला की राणामुळं. अहो द्या बापू. आता विरोधाला विरोध नको. हा एकट्याचा नाही गावचा विचार कर. होय. अरे अंजलीबाईंची या गावाला सरपंच म्हणून गरज आहे. तो सही कर की. करा सही, नाहीतर मी निघून जाईन रेणूकडे. घ्या करा. करा सही. सही करत नाही काही नाही. वास घेत बसायचं नुसतं. ए करतो. ते पाईपलाईनचं बी काम बाकी आहेत. तेवढं करून देणार नव्ह? बापू असं काय करतोय? अरे निवडून आलायस की तू, मग तुझं काम होणार नाही का? तू फक्त अंजलीबाईंकडे शब्द टाक. तुझं नवीन पाईपलाईनचं काम होणार म्हणजे होणार. तू सही कर की. आणि त्यासाठी अंजली वहिनी सरपंच पदावरती पाहिजे. आणि अंजली वहिनी सरपंच पदावरती पाहिजे त्यासाठी सही पाहिजे. करा सही. कर की. करा करा सही कर. तू इकडे काम कर.
इथे सही कर. हे बघा त्या पप्याला काय कळतं कामा नाही. हा काय काळजी करू नका. अजिबात नाही, त्याला काय बी कळू देणार नाही. आपापल्यात कर इकडे. बापू एक नंबर काम केलं साहेब. बघ तू हे बघ, आमच्या बी मनात राग नाही, तू बी काय राग धरू नको. आपण मिळून गावासाठी काम करू. चल येऊ काय? चला ये. ए देतो. आणि इकडे. उद्या उद्या ठीक आहे. त्या बापूचं की नाही एकाच गोष्टीची इमान, बेईमानीची. आपण कात्री सापडलेलं बघून फायदा उठिला ना. मरा नका तिकडे, आपलं सहीचं काम झालं ना. ठीक आहे, टॅमॅटो खातो. हे कावड आपला. बघायचं आपला. चला चला. एकदा का सुरेखा वहिनींची सही झाली की झालं. ते जरा काम अवघड आहे हं, पण सही घ्यायलाच लागणार. चला. उद्या हा. ही गाडी तुझ्यासारखी नाही ना हो? नाही कमी पित्या काय? अहो ऍव्हरेज जास्त देते हो. राणादा त्या पप्याची सही मिळणं लय अवघड आहे. आपल्याला कुठे पप्प्याची सही पाहिजे, आपल्याला सुरेखा वहिनीची सही पाहिजे. अरे सुरेखा वहिनींची म्हणजे पप्याची. पप्या किती कडवा आहे माहिती आहे ना. कधी एकदा अंजली वहिनी राजीनामा देतात आणि ती खुर्ची आपण कधी बळकावतो हेच धरून बसला असेल. होय, हे समजा प्रकरण त्यानंच केलंय. मग आता काय इथे घ्यायलाच पाहिजे आणि घ्यायलाच लागणार. चला जास्त बघ पुढे. सुरेखा वहिनी, सुरेखा वहिनी, सुरेखा वहिनी. कोण आहे रे? तिकडे तिकडे पुढे पुढे पुढे. नाही पुढच्या दारात जावा. शिळ फाक काही शिल्लक नाही घरात. ए, तुला काय आम्ही सुरेखा वहिनी कुठे आहेत? माझ्या संगड बोल की. वहिनींची सही पाहिजे होती. का आता माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतोस का काय? ए हे बघ, समजा सदस्यांनी ग्रामपंचायतीचा फंड वळवायला परवानगी दिली असा प्रस्ताव केलाय, त्यावर सही पाहिजे. अच्छा, म्हणजे अफरातफर करणाऱ्या सरपंचांची खुर्ची वाचवायचा प्रयत्न चालू आहे म्हणा की. ए पप्या तुला चांगलंच माहिती आहे कसली अफरातफर नाही आहे ती. आणि चौकशीत पण ते सिद्ध होईल. नाही ते ठीक आहे की, पण नियम बाह्य काम केलंय म्हणून का होईना आपण खुर्ची जाणार याची गॅरंटी आपल्याला. ती जाऊ नये म्हणून प्रस्तावावर सही पाहिजे. बाबा हा काय धाडस का काय रे तुझं? आता जी आग मी इतक्या मेहनतीने लावली आहे ती मीच तू म्हणतोयस? हा नाही 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 नाही, माननीय परेश पाटील साहेब काय करणार नाही. ए, तुझी सही नकोच आहे आम्हाला. सुरेखा वहिनीची सही पाहिजे. अरे तिच्या वतीने सांगालोय मी, सही मिळणार नाही. अरे तिनं सांगितलं काय मी सांगितलं काय? एकच, सही मिळणार नाही. सुरेखा वहिनी स्वतः येऊन सांगू द्यात, मग आम्ही जातो. अरे माझा शब्द म्हणजे तिचा शब्द, ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. ए तू त्यांना बाहेर बोलव, आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. नाही काय आहे, तुम्ही तुमच्या चालीरीती सोडल्या असतील पण आम्ही काय सोडलेलं नाही बाबा. काय आमच्या घरातल्या बायका अशा परपुरुषाच्या समोर जात नाहीत. इलेक्शनच्या वेळी वहिनीसनी सगळ्या गावभर घेऊन फिरत होतास त्यावेळी रे. हे बघ पप्या, विरोधाला विरोध करायचं म्हणून हे करू नकोस सांगून ठेवतो. बोलव वहिनीसनी बाहेर. हा हुकूम? अरे बापरे, माननीय परेश पाटलाला हुकूम? हुकूम नाही, हं? विनंती समज. वहिनीसनी बाहेर बोलू. हे बघ, वहिनी जोपर्यंत बाहेर येत नाहीत त्यावर आम्ही इथनं जाणार नाही. अरे, जाऊ द्या. होय. अरे होय. काय 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 वैताग वाड्या राव. हे, सुरके, हे सुरके बाहेर ये. इथं इथं खाली उभा, खाली उभा. तिकडे बघ, तिकडे बघ. हा हा पधार नेट. हा आता त्यासनी सांग ही सही करणार नाही. कसली सही? तुझी सही.
आपण कशावर जेव्हा तेव्हा प्रश्न विचारायचे नाहीत. मी जेवढं म्हणायला सांगितलंय तेवढं म्हणायचं. म्हण सही करणार नाही. सही करणार नाही. हा नीट बरा. हा वहिनी, अंजलीबाईंच्या सरपंच पदाचा सवाल. हे बघ, तू तुझ्या सवालाचा जबाब आहे की नाही तो बाहेर जाऊन उडत, इथं नको. चला निघा. चला चल. वहिनी, अहो ऐका की, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, पण असं पुरुष मंडळीला दाबून राहायचं नसते बायकांनी. वहिनी, अंजनीबाईंनी कुठल्याच विरोधाचं राजकारण न करता तुमची योग्यता बघून तुम्हाला कमिटीत घेतलं. तसं तुम्ही अंजलीबाईंची योग्यता बघून काय तो निर्णय घ्या. वहिनी, समजा गावानं तुम्हाला निवडून दिले, तेव्हा तुमच्या मनाला जे वाटेल ते तुम्ही ठरवा. तिच्या मनाला काय वाटते ते मी सांगितले की. आता निघायचं बघा. चल का चल. त्यांचं ऐकून तर घ्या थोडं. कानाखाली उलट हातान दिली कळेल का तुला? हा ठीक. चला. आज बसायचा, बाहेर यायचं नाही. सांगायला विषय हार्ड करून ठेवी, नाहीतर मी. चला निघा आता. काय सांगितलं होती ना, ऐकलंच ना मग. चला निघा आता, निघा. चला आता सुटायचं, नाही तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन गेलाच म्हणून समजायचा. या. मला जेलात टाकलं होतं, आता कशी आली माझ्याच पाया पडायला. आता यासनी नाही जेलात टाकलं तर माननीय परेश पाटील नाव लावणार नाही. जाऊबाई हो, असा कसा सांडला चहा? आता तुम्ही जरा जपायला पाहिजे. झालं आता, तुम्ही बी आम्हाच दोष द्या. गोदक्कनचं वय झालंय, त्यासनी काम झेपणं झाल्यात. त्यांनीच सांडला आमच्या हातावर चहा. अहो कोदाक्का कशाला सांगतील चहा? म्हणजे चुकून झालं असेल. अहो जे काय असेल ते असेल, पण आमचा हात भाजला की नाही. आता मलम लावलाय ना, बरं वाटेल तुम्हाला. आता हा हात जपा. जपायसाठीच तर केलंय समज. हात जपायसाठीच मलम लावायला. ते नव राणा भाऊजी कुठं दिसत नाहीत, बाहेर गेले. मळ्यात काय काही माहिती नाही. ते कसल्या तरी सह्या घेणार होतं, मिळाल्या काय? सह्या कसल्या? अहो काय हे जाऊबाई, तुमचं सरपंच पद वाचावं म्हणून समध्या मेंबर कडनं राणा भाऊजी सह्या घेणार आहेत. आता बघा, त्या पप्प्यान बापू पुढे बी हात पसरावं लागणार त्यासनी. माझ्यासाठी कुणापुढे हात पसरायची काय गरज आहे? आम्ही बी तेच म्हणायलोय. अहो दुसऱ्यांना हातापाया पडायचं आणि आपल्या घराण्याची इज्जत घालवायची, किती बरोबर आहे हो हे? आम्ही म्हणतो तुम्ही राजीनामा देऊनच टाका. हो तयार आहे, संध्याकाळी देणार आहे मी. हे काम बेस्ट केलं बघा. फक्त आता राणा भाऊजींनी कुणाच्या हातापाया पडू नये म्हणजे झालं.